हॅलो, आम्ही निघालोय थोडंसं गावाकडं म्हणजेच आमच्या लातूरला. तर मी ट्रॅव्हल्समध्ये बसली आणि इथून व्हिडिओ स्टार्ट केला. तर ट्रॅव्हल्स इतकी छान होती, मला तर खूप जास्ती आवडली. म्हणलं व्हिडिओ घ्यावा याचा पण. नमस्कार, मी सायली, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आली आहे माझ्या सासरी. तर यांचा बड्डे पण आहे आणि काही दिवसांमध्ये. तर आम्ही विचार केला की चला गावाकडे जाऊया, सगळ्यांसोबत फॅमिलीसोबत सेलिब्रेट करूया, म्हणून आम्ही इकडे आलोय. तर काल रात्री निघालो होतो पुण्यावरून आणि आज सकाळी आलो. तर सकाळपासून तर काय शूट नाही केलं, कारण की ट्रॅव्हलिंगचा थकवा वगैरे सगळंच होतं. मग खूप आराम केला आज. मग आता संध्याकाळी मी ब्लॉग स्टार्ट केलाय. आता आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतलाय. तर आता बघू आणखीन काय काय करते, मी तुम्हाला पण दाखवते. तर इथं आई तूप बनवत होत्या, म्हणजे त्याचं लोणी वगैरे काढून ठेवलं होतं, पण त्याला कडवायचं राहिलं होतं. तर आई आता तेच करत होत्या आणि एवढं छान तूप झालं होतं. मग तर आता संध्याकाळी तर आमची खिचडी चालू आहे, कारण की दुपारी छान जेवण झालं आणि थोडंसं शिल्लक पण आहे भाजी पोळी, म्हणलं आता खिचडीच करावी. आणि मग त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि आमचं जे एंगेजमेंटचा व्हिडिओ होता तर तो आम्ही सगळेजण बसून बघत होतो. तर तुम्ही पण थोडंसं एन्जॉय करा. गुड मॉर्निंग. तर माझं इथं पाणी तापायला ठेवलं होतं आणि आईची बघा देवपूजा चालू आहे, म्हणजे त्यांची लवकर आंघोळ झाली आणि त्या देवपूजा वगैरे करत आहेत. तर आधी उठल्याबरोबर मला चहा लागतो, म्हणून मी म्हणलं चला चहाच घेऊया आणि नंतर बाकीची कामं करूया. म्हणून मी सगळ्यांसाठी आता चहा बनवते. आई, दूध घेतलात तुम्ही? देऊ का? काय पप्पाला चहा करायचं? तर आमच्या किचनमध्ये बसून मी इथं दूध घेत होते. आज म्हणलं चला दूध घ्यावं, चहा स्किप केला आम्ही सगळ्यांनी आणि मग बोर्नव्हिटाचं दूधच पिलं आणि देवपूजा झाली आहे. इकडं बघा किती छान वाटत होतं, खूपच प्रसन्न. आत्ताच माझी आंघोळ वगैरे झाली आणि आई आणि पप्पा गेलेत दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं म्हणून. तर इकडं चालू आहे माझा स्वयंपाक. सगळ्या भाज्या वरण भात सगळं झाले आणि आत्ता पोळ्या टाकायच्यात. त्यांचं ऑफिस चालू आहे, म्हणलं सगळं काम करून घ्यावं आणि त्यानंतर मग नाश्ता करावा. आज बघा मी इथं बनवली आहे हे वटाणा म्हणजे आलू मटरची भाजी छान अशी, आणि इकडे वरण आहे, सोबतच यात भात. दूध तापून घेतले, आता चपात्या करते. कणिक पण मळून घेतली आणि आत्ता बघा फक्त 11:45 झालेत आणि माझा एवढा स्वयंपाक झालाय. आता नाश्ता बाकी आहे पण त्यांचा. तर म्हणलं पोळ्या टाकून घेते आणि नंतर मग आम्ही दोघं मिळून नाश्ता करू. तर चला, दिवसभर सगळी कामं वगैरे झाली आणि त्यानंतर मग आता इव्हिनिंगचा चहा घेतला आम्ही सगळ्यांनी बसून आणि आता मी फिरते बाहेर आमच्या पोर्चमध्ये. तर ह्या वेळेला बाहेर छान वाटते, असं छतावर पण जाते मी कधी किंवा मग इथं पोर्चमध्ये पण. तर कारण की त्यांचं काम चालू आहे आणि पप्पा आई बसलेत तिकडं बोलत, म्हणलं थोडंसं फिरावं आपण म्हणून बाहेर आले. तर छान वाटते आमच्या अंगणामध्ये. हे बघा इथं आमची तुळस आहे आणि हा असा पोर्च. हे आमच्या लग्नाच्या वेळेस काढलेलं सगळं सुस्वागतम वगैरे. आणि आमच्या इथलं मनी प्लांट बघा केवढं मोठं झालंय, दाखवते थांबा. हे बघा म्हणजे एवढं मोठं झालंय हे असं.